जय शिवराय मित्रांनो. देशभरामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे आणि याच ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी फार्मर आयडी जनरेट करून दिला जात आहे. त्या शेतकऱ्याचा आधार नंबर, त्या शेतकऱ्याची जमीन याचं इंटरलिंकिंग करून त्या शेतकऱ्याच्या आधार बरोबर त्याची जमीन जोडली जात आहे. आणि महाराष्ट्र हे देशभरामध्ये सर्वात जास्त फार्मर आयडी जनरेट करणारं राज्य आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं, जरी एवढ्या मोठ्या प्रमाणात फार्मर आयडी जनरेट झालेले असतील तरी सुद्धा आज देखील काही शेतकरी या फार्मर आयडी नसल्यामुळे लाभापासून वंचित राहत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अनेक साऱ्या महत्वाच्या लाभापासून ते वंचित राहणार आहेत. मग याच्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक, त्याच्या संदर्भातील GR, तुमचे बऱ्याच जणांचे फार्मर आयडी पेंडिंग आहेत, ते का पेंडिंग आहेत, पेंडिंग असतील तर काय करावं लागणार, दुरुस्ती असेल तर दुरुस्तीच्या संदर्भातील माहिती, हे सर्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, PM किसानचा 21वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिली. परंतु याच्यामध्ये साधारणपणे 70-75 हजार लाभार्थी कमी झाले आणि याचं देखील एक कारण समोर आलं, ते म्हणजे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी उपलब्ध नसणं किंवा त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेलं नसणं. अशा अनेक सारे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. आपण पाहिलेलं आहे की महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी फार्मर आयडी कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असेल, गारपीट असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे निविष्ट अनुदान दिलं जाणार आहे याच्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. एक वेळची सूट म्हणून 2025 मध्ये काही अनुदान वितरित करण्यात आली, मात्र याच्या संदर्भातील देखील GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आता कर्जमाफी होत असताना देखील फार्मर आयडीच मागण्यात आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी फार्मर आयडी लिंकिंग नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी उपलब्ध नसतील अशा शेतकऱ्यांना ना कर्जमाफी ना प्रोत्साहनपर अनुदान या दोन्ही अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्याच्यामुळे फार्मर आयडी काढणं आणि ते शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध असणं हे अतिशय महत्वाचं असं आहे. मित्रांनो, आता फार्मर आयडी जनरेट करण्यात आलेले आहेत, परंतु फार्मर आयडी जनरेट केल्यानंतर तो फार्मर आयडी पेंडिंग मध्ये. मग याची कारणं सुद्धा बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारली जातात. गेल्या 2 महिन्यापासून फार्मर आयडी पेंडिंग आहे, 3 महिन्यापासून फार्मर आयडी पेंडिंग आहे. मित्रांनो, फार्मर आयडी जनरेट करत असताना जे काही लँड व्हेरीफाय केलं जातं, हे लँड फोर्सफुली जर व्हेरीफाईड केलं, समजा लाभार्थ्याचा आधारवरती वेगळं नाव आहे आणि लाभार्थ्याच्या सातबाऱ्यावरती वेगळं नाव आहे, तर त्या ठिकाणी तुमच्या नावाचा स्कोर मॅच होत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे फार्मर आयडी तुमचे पेंडिंग मध्ये जातात. नावाचा स्कोर मॅच होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे नावामध्ये आधारवरती नावाची दुरुस्ती करायची का सातबाऱ्यावरील नावाची दुरुस्ती करायची हे तुम्हाला ठरवायचे, परंतु नावामध्ये साधर्म्य असणं, नाव एकच असणं हे अतिशय गरजेचं आहे. नावाचा स्कोर त्या ठिकाणी मिसमॅच चालत नाही. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर सामायिक क्षेत्राची फार्मर आयडी काढत असताना इतर लाभार्थ्याच्या नावावरची जमीन सुद्धा टोटली एकाच लाभार्थ्याच्या नावावरती घेतली जाते. जसे की 3 भाऊ असतील, 1.5 एकर जमीन असेल तर प्रत्येकाला त्या ठिकाणी जी त्यांच्या वाट्याची जमीन आहे अर्धा एकर ती येणं आवश्यक असतं. परंतु फार्मर आयडी वरती टोटली 1.5 एकर लावली जाते आणि जे काही सामायिक क्षेत्राचे फार्मर आयडी आहेत हे सुद्धा या ठिकाणी पेंडिंग मध्ये जातात. आता तलाठी त्या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते होत नाही. याच्यासाठी आपण पाहिलेले की राज्य शासनाच्या माध्यमातून हा फार्मर आयडीचा जो काही एक घोळ होतोय किंवा जे सामायिक क्षेत्राचं नाव लागतंय याच्यासाठी एक सेपरेटली GR निर्गमित केलेला आहे. पोटेस्य पाडण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. कलम 85A नुसार जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. नोंदणी शुल्क हटवायला मंजुरी दिलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे ती प्रक्रिया पार पाडावी म्हणून तहसीलदारांना सुद्धा त्याच्या संदर्भातील तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की 85A नुसार जेवढ्या काही आता जमिनीच्या विभागण्यासाठी अर्ज येतील त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी. या सर्व प्रक्रिया याच्यासाठी पार पाडल्या जात आहेत. आता ज्यांचे फार्मर आयडी पेंडिंग असतील त्यांनी त्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डनुसार, आपल्या माहितीनुसार आपल्या मंडळ अधिकाऱ्याकडे किंवा आपल्या तलाठी कार्यालयाकडे अर्ज करायचे किंवा तशा प्रकारे एक विचारणा करायची किंवा त्याच्या संदर्भातील पाठपुरावा करायचा, जेणेकरून आपले फार्मर आयडी अप्रूव्ह होतील. आता फार्मर आयडी बनवत असताना बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात काही 2-3 जिल्ह्यामध्ये हा प्रकार झालेला आहे की जमिनी खूप मोठ्या प्रमाणात ऍड करण्यात आलेल्या आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने जे जमिनी ऍड करण्यात आले आहेत ते फार्मर आयडी सुद्धा सध्या आता सस्पिशियस अकाउंटमध्ये आहेत. म्हणजे ते फार्मर आयडी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम मध्ये सापडणार, कारण त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून पिकवे देखील भरण्यात आलेले आहेत. असे बरेच सारे CSC सेंटर ते फार्मर आयडी सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि त्याच्यावरती चौकशी देखील लागलेली आहे. परंतु जर तुम्ही आता फार्मर आयडी जनरेट केलेला असेल तर जनरेट करून घ्या
आणि जर फार्मर आयडी बनवताना एखादा गट राहिलेला असेल तर लेखी अर्ज देऊन त्याच्या कारणासह आपल्या मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करा. जर चुकून गट ऍड केलेला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक लेखी अर्ज आपल्या मंडळ अधिकाऱ्याकडे द्या. आणि जर समजा फार्मर आयडी बनवल्यानंतर तुम्ही खरेदी विक्री जमिनीचे व्यवहार केलेले असतील, नवीन जमीन जर खरेदी केलेली असेल तर ती जमीन सुद्धा तुम्ही ऍड करून घेऊ शकता, त्याच्यासाठी रीतसर अर्ज दाखल करू शकता. जर जमीन विकलेली असेल तर CSC ID मधून तुम्ही ती जमीन विकली म्हणून हटवण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयडीच्या माध्यमातून सुद्धा तुमची जमीन ती विकली असे सांगून किंवा इतर काही कारणास्तव हटलेली असेल तर हटवू शकता. परंतु या सर्व प्रक्रिया पार पाडणं हे बंधनकारक आहे, कारण पीक विमा देत असताना सुद्धा ई-पीक पाहणीप्रमाणेच फार्मर आयडी तपासले जात आहेत. आपण पाहिलेले की पीक विमा भरतानाच फार्मर आयडी घेतलेले येतं. आता त्या फार्मर आयडीशी लिंक असलेली जमीन, त्याचा रेकॉर्ड आणि पीक विमा भरताना जोडलेलं रेकॉर्ड या सर्व बाबी या ठिकाणी तपासणी सुरू आहेत. आणि विशेष म्हणजे पीक विम्याच्या सध्या जे काही कॅल्क्युलेशन किंवा इतर ज्या प्रक्रिया सुरू आहेत याच्यामध्ये फार्मर आयडीचं लँड आणि पीक विमा भरताना लँड, प्रत्यक्षात लँड याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावती दिसून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या योजनाचा लाभ जर घ्यायचा असेल तर 1 एप्रिल 2026 पासून फार्मर आयडी हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आपला फार्मर आयडी काढला नसेल तर काढून घ्या. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कार्ड घेण्याची गरज नाही. फक्त फार्मर आयडी नंबर, एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक जो आहे तो क्रमांकच फक्त या ठिकाणी गरजेचा असतो आणि तो क्रमांक जनरेट करून घेण्याचा प्रयत्न करा. दुरुस्ती असेल तर मंडळ अधिकाऱ्यांना अर्ज करा. आणि जर फार्मर आयडी पेंडिंग असेल तर तुमची ही कारणं तपासा, ज्याच्यामध्ये नावाचा मिसमॅच असेल किंवा तुम्ही जोडलेलं क्षेत्र मिसमॅच असेल, फोर्सफुली एखादं क्षेत्र जोडलेलं असेल तर या सर्व बाबी सुद्धा तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. आणि याच्यासाठीचा पाठपुरावा सुद्धा तुम्ही तलाठी कार्यालयाकडे, तुमच्या मंडळ अधिकाऱ्याकडे करू शकता. धन्यवाद.